चे जिल्हाधिकारी महोदया, माझ्यासमोर कणकवलीच्या मुख्याधिकारी पण आहेत, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्वच मान्यवर, कोणाची नावं घेत नाही कारण बराच उशीर झालेला आहे. कोकण लाईव्हबद्दल मी तुम्हाला फक्त 1-2 मिनिटात उदाहरणं सांगेन. SPK कॉलेजमध्ये ज्यावेळी हल्ली आग लागलेली, एक सेक्शन त्या ठिकाणी जळालेला, कोकण लाईव्हने त्यावेळी आपल्या चॅनलचं व्हिडिओ शूटिंग न करता कोकण लाईव्हचा जो रिपोर्टर आहे तो छतावर चढलेला आणि छतावर चढून पाईप घेऊन ती जी आग लागली ते विझवत होता. त्याचं नाव काय? विनायक गावस. त्याचा आज वाढदिवस आहे. विश यू ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विनायक. त्यानंतर दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं तर काही वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये अशीच लाईट गेलेली असताना काही ठराविक सावंतवाडीतले लोक लाईट चालू करा असं सांगण्यासाठी, विनंती करण्यासाठी MSCBमध्ये गेलेले. MSCBमध्ये गेलेले असताना त्यावेळी तिथे काहीतरी तुतुमयमय झालं, पण त्यावेळीसुद्धा यांचे रिपोर्टर तिथे होते. पण लोकांना न्याय देण्यासाठी आज त्यांनी आपल्यावर, त्यावेळीसुद्धा मला वाटतं विनायक गावसत तिथे होता, 353ची केस घेतलेली आहे. गेली 6 वर्ष 7 वर्ष डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये येऊन तो तारखा चालवतो आहे. म्हणजे लोकांसाठी तळमळीने काम करणारं कोकण लाईव्ह हे चॅनेल आणि याचे मुख्य संपादक सागर चव्हाण आहेत. ही जी कोर टीम आहे आणि संपादिका आपण जर बघताय तर कॅमेरासमोर प्रत्येक गोष्ट, बारीक बारीक गोष्टी त्या लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मित्रांनो, बराच वेळ झालेला आहे. कोकण लाईव्हबद्दल बरंच काय बोलता येईल, पण इन शॉर्ट 37वा आज त्यांचा वर्धापन दिन आहे. पण 37 जरी असलं तरी 24/7 असं त्यांचं हे चॅनल आहे. आणि विश यू ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. सगळ्या टीमला सावंतवाडी नगर परिषदेतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद सर. आपण केलेल्या कौतुकाने